तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री फडणवीस अगदी थोड्याच वेळामध्ये चंद्रपुरात दाखल होणार आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वाद हा थेट संघर्षाच्या टप्प्यावरती पोहोचलाय। महापालिका निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांचे फॉर्म आणि एबी फॉर्म वाटपावरून दोन्ही गटांमध्ये उघड गटबाजी पाहायला मिळाली। या वादामुळे भाजपचे उमेदवार आणि कार्यकर्ते हे संभ्रमात पडलेत आणि अशा पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर महापालिकेसाठीचा प्रचार दौरा होतोय। फडणवीस या दोन नेत्यांमधील विसंवाद मिटवणार का, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर चंद्रपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ होतोय। तर दुसरीकडे मुनगंटीवार आणि जोरगेवार हा वाद विकोपाला पेटलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री चंद्रपूरमध्ये आता नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये जो विसंवाद पसरलेला आहे तो मुख्यमंत्र्यांकडून मिटवला जाणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आज महाकाली मंदिरामधून अगदी थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री फडणवीस हे दर्शन घेऊन या प्रचाराचा शुभारंभ करतील। त्यामुळे चंद्रपूर महापालिकेसाठी आज मुख्यमंत्र्यांचा दौरा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे। खरं तर ज्या मतदार याद्या होत्या, जी नावं होती, त्यावरून मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामध्ये या बैठकांमध्ये काहीसा वाद निर्माण झालेला होता आणि तो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे या वादामध्ये आता मुख्यमंत्री काही मध्यस्थी करतात का आणि चंद्रपूरच्या महापालिकेच्या अनुषंगानं काय रणनीती आखली जाते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आज चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार दौरा करतायत, त्यामुळे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि आज संदर्भामध्ये चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी सारंग पांडे सध्या आपल्या सोबत आहेत। सारंग, पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कसा असणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यातला वाद विकोपाला पोहोचलेला आहे, त्यामुळे आता फडणवीस मध्यस्थी करतात का हे पाहावं लागणार आहे। आकांक्षा, मुख्यमंत्री थोड्याच वेळात आता चंद्रपूरला पोहोचत आहेत आणि आपण सध्या जिथे उभे आहोत ते महाकाली मंदिरात सर्वात पहिले ते दर्शन घेतील। एक जवळजवळ 15 मिनिटांचा त्यांचा इथे दर्शनाचा आणि छोट्याशा स्वागताचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर महाकाली मंदिराच्या अगदी 500 मीटरवर अंचलेश्वर गेट आहे आणि या अंचलेश्वर गेटपासून त्यांच्या रोड शोला सुरू होईल। अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट असा हा पूर्ण जवळजवळ एक 5 किलोमीटरचा पूर्ण रोड शो आहे। मुख्य म्हणजे या रोड शोमध्ये जो खरा वाद आहे चंद्रपूरचा, किशोर जोरगेवार विरुद्ध सुधीर मुनगंटीवार, हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहे आणि कुठेतरी मुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांना आपल्या रोड शोमध्ये सोबत ठेवून एक प्रकारे एकतेचा किंवा भाजप इथे एकसंध आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मुख्यमंत्री नक्कीच यावर दोन्ही नेत्यांसोबत चर्चा करतील। कारण या दोन नेत्यांच्या वादामुळे आपण जर पाहिलं तर एबी फॉर्ममध्ये मोठा घोटाळा झाला। चंद्रपूर शहराध्यक्षांची अगदी हकालपट्टी करण्यात आली आणि कुठेतरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा अवघे 10 ते 12 दिवस आता उरलेले आहेत, अशा वेळी जर अशा प्रकारचा हा वाद शमतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद सारंग या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।